श्री स्वामी समर्थ. जर जीवनात खूप मोठं संकट असेल तर स्वामी समर्थांचा हा नवीन शक्तिशाली मंत्र, जे तुम्हाला एक ऊर्जा देईल, मनामध्ये विश्वास जगवेल. या मंत्राचा अर्थ सुद्धा आपण नक्कीच समजू. कधी कधी आयुष्य खूप कठीण होऊन जातं. इतकं कठीण होतं की कोणी आपल्या जवळ येऊन बसलं तर आपल्याला बोलावंसंही वाटत नाही, कोणावर विश्वास ठेवावासाही वाटत नाही, आणि देवाकडे बसायचं मन सुद्धा होत नाही की देवाजवळ जाऊन बसू, काही मंत्र करू या त्यांच्याशी बोलू. ते मन सुद्धा नाही होत. जर तुम्ही सुद्धा या मोठ्या संकटातून जात असाल, जर प्रयत्न करूनही मार्ग सापडत नसेल, मन गोंधळत असेल, अस्वस्थता वाटत असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. आपण हा मंत्र ऐकणार आहात आणि या मंत्राला किती वेळा म्हणायचंय आणि हिची विधी आहे ती काय आहे. स्वामी समर्थांचा हा अत्यंत नवीन आणि शक्तिशाली मंत्र आहे. स्वामी समर्थ कधीही भक्तांचं दुःख थांबवत नाही, पण ते दुःख निरर्थक होऊ सुद्धा देत नाही. खूप लोक म्हणतात ना की मी रोज सेवा करतो पण काहीच अनुभव मला येत नाही. आता स्वामी म्हणतात अनुभव तेव्हाच येतो जेव्हा भक्त पूर्ण शरण जातो. आता हा नवीन पॉवरफुल मंत्र कोणचा आहे? आज जो मंत्र मी सांगणार आहे तो फार मोठ्या पुस्तकात नाही आहे, फार प्रसिद्ध पण नाही आहे, पण जो श्रद्धेने या मंत्राचा जप करतो त्याच्या आयुष्यात हालचाल नक्कीच होते. आणि तो मंत्र आहे ओम नमः आदेश स्वामी समर्थ कृपाळया नमः. ओम नमः आदेश स्वामी समर्थ कृपाळया नमः. हा मंत्र मी याच्यावरती लिहून देणे. जर माझं उच्चारण समजत नसेल तर नक्कीच हा मंत्र करा. आता या मंत्राचा अर्थ काय एकदा आपण या अर्थाला नक्कीच समजून द्या की ओम नमः आदेश. आदेश म्हणजे काय? आदेश म्हणजे हा शब्द वाटतो की आपण कोणाला आदेश देतोय, कोणाला आदेश करतोय. आदेश या शब्दाला नवनाथांमध्ये फार जास्त महत्त्वाचं स्थान दिलं आहे. या आदेश शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे आत्मा, जीवात्मा व परमात्मा या तिघांची एकता म्हणजे आदेश आहे. आ म्हणजे आत्मा, दे म्हणजे देव, जीवात्मा व श म्हणजे शिवरूप परमात्मा. या तिन्ही शक्ती ज्यात आहे तो आहे आदेश. या शब्दाला खूप जास्त महत्त्व दिलं आहे. या शब्दाकडे जेव्हा आपण पाहतो तर असं वाटतं की साक्षात देव आपल्यासमोर उभा आहे. परमेश्वर व भक्त एक क्षणात एक रूप होऊन जातात असं वाटतं. हा शब्द जो आहे ना खूप जास्त पवित्र आहे. हा विचार जो आहे, हा आदेश शब्द जो आहे तो बुद्धिमत्तेचा आहे, ज्ञानचा आहे. हा आदेश शब्द जो आहे तो जीवनामध्ये एक नवीन ऊर्जा देणारा आहे. जर आपण या आदेश शब्दाचा अर्थ माहीत केला आहे तर आता या पूर्ण मंत्राचा काय अर्थ आहे नक्कीच ऐका. ओम विश्वशक्ती जागृत करतो. नमः अहंकाराचा त्याग. आदेश स्वामींचा आदेश, त्यांची कृपा. स्वामी समर्थ गुरु, रक्षक, मार्गदर्शक. कृपाळयाय नमः दया, संरक्षण आणि संकट निवारण. हा मंत्र फक्त इच्छा नाही तर स्वामींची हाक आहे. आता हा मंत्र कसा करायचा? सर्वात आधी हे लक्षात ठेवा की स्वामींना दाखवावं नाही लागत, त्यांना नुसता भाव लागतो. आपल्याला शांत ठिकाणी बसायचं आहे. स्वामी समर्थांचा फोटो आपल्या समोर ठेवायचा आहे. एक दिवा किंवा अगरबत्ती लावायची आहे आणि डोळे बंद करून स्वामींना म्हणायचं आहे
स्वामी, माझ्या आयुष्यातील हे संकट माझ्या शक्तीच्या बाहेर आहे. आता जप किती वेळा करू शकतो? 21 वेळा मन शांत होण्यासाठी, 51 वेळा अडथळे दूर होण्यासाठी आणि 108 वेळा मोठ्या संकटासाठी. जप करताना एकच भावना ठेवायची आहे, स्वामी आता मी नाही, तू आहे. खूप मोठी चूक कधी कधी आपण करून जातो. मंत्र करून लगेच म्हणतो, कधी होणार आहे, काहीच होत नाहीये. स्वामी म्हणतात ते विश्वास तुटतो तेव्हा काम थांबून जातं. म्हणून जेव्हा सुद्धा तुम्ही हे मंत्र करायला बसाले तर मनामध्ये नक्कीच विश्वास, श्रद्धा, भक्ती आणि माझं काम झालं. पहिला जेव्हा सुद्धा आपण बोलायचं आहे, सगळ्यात पहिले म्हणायचं आहे, माझ्यावर जे संकट होतं ते दूर झालं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये एक विश्वास जागृत करायचा आहे आणि काम झाल्याचा विश्वास आपल्या मनात राहायला पाहिजे. विश्वास तुटतो तेव्हा काम थांबून जातं. पहिले मन बदलतं, मग परिस्थिती बदलते. जेव्हा आपल्या मनामध्ये विश्वास जागृत होऊन जाईल तर तुमची परिस्थिती नक्कीच बदलेल आहे. स्वामींचा चमत्कार आपण विचार करतो, तो आकाशातून येत नाही. फक्त आपल्याला या मंत्राचा जप करून, मनापासून करून नक्कीच आपलं जो मोठं संकट आहे ते आपल्या दूर होणार आहे आणि तुमच्या इच्छेप्रमाणे नक्कीच तुमचं आयुष्यसुद्धा घडून येईल. जर तुम्हाला हे विधी करताय आणि इच्छा असेल तर संकल्प करून करा आणि नाही तर रोज हा मंत्र तुम्ही करू शकता. त्यानंतर या मंत्र केल्यानंतर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जाता येता स्वामींना हेच सांगायचं आहे, स्वामी तू माझं संकट दूर केलंय. फक्त एवढा हा संवाद स्वामींशी संवाद करायचा आहे. जेवणामध्ये सात्विकता ठेवायची आहे. कोणाला सुद्धा अपशब्द बोलायचा नाहीये आणि मनामध्ये कोणाप्रती दुर्भावना ठेवायची नाहीये. नक्कीच तुम्हाला या मंत्राचा फायदा मिळेल. जो तुम्हाला फळ हवंय ते नक्कीच मिळेल. मोठं संकट दूर होईल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मराठी येत नाही, मी माफी मागते तुमच्याकडून. नक्की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.